नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि आज या सेशन मध्ये आपण यूज म्हणजे टू यूज, नंतर टू बी, यूज टू आणि यूज टू ह्या तिन्ही मधला फरक काय आहे आणि यांची संपूर्ण माहिती आपण आज ह्या सेशन मध्ये शिकणार आहोत. यांचा ग्रॅमॅटिकली काय यांचं म्हणजे माहिती आहे हे पूर्ण आपण डिटेल्स मध्ये ह्या सेशन मध्ये देणार आहोत. पूर्ण लेक्चर पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. माझं इंग्लिश स्पीकिंगचं एक चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आता जो कन्सेप्ट आहे आपला काय, टू यूज आणि टू बी यूज टू आणि यूज टू. आधी यांची माहिती घ्या. सारखी दिसणारी परंतु भिन्न असणारी रूपे. बघा, दिसायला काय आहेत तिन्ही. यूज 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 यूज, तिन्ही काय दिसायला सारखे. पण इथं काय झाले, टू यूज. इथं काय झाले, टू बी युज्ड आणि नंतर टू. इथं काय झाले, युज्ड आणि टू. म्हणजे तिन्ही मध्ये कॉमन शब्द काय, यूज, पण त्याला वेगवेगळी रूप त्याची तयार झालेली आहे. आता त्या रूपांचा काय आहे की वापरही वेगळा आहे आणि त्यांचा अर्थही वेगवेगळा आहे, हे लक्षात घ्या. आता यांचं ग्रॅमॅटिकली मध्ये काय बघा, पहिलं जे आहे तुमचं काय समजून घ्या. यूज काय, पहिले टूचं माहिती बघा. टू यूज ह्याचे 3 फॉर्म पडतात. म्हणजे क्रियापदाचे किती 3 फॉर्म पडतात ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे यूज, युज्ड, युज्ड. मग ह्याचा अर्थ काय होतो बघा. ह्याचा अर्थ आहे वापरणे किंवा उपयोग करणे. काय, वापरणे किंवा उपयोग करणे. फक्त ह्या पहिल्या यूजचा वापर. आता ही वाक्यरचना बघा. ही uses his textbook केअरलेसली. म्हणजेच काय की तो त्याची पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं काय करतो, निष्काळजीपणे वापरतो. म्हणजे काळानुसार तुमचा अर्थ चेंज होणार याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. हे वाक्य आहे तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे तुम्ही जे काळांमध्ये किंवा हेल्पिंग वर्ब्स मध्ये जो वापर करणार तो ह्या यूजचा वापर करणार. आता खालचं जे आहे आता त्याची माहिती घ्या. ओके, टू बी युज्ड. बघा, हे क्लिअर झालं. टू यूज ओके, क्रियापद म्हणून वापरलं जातं, लक्षात घ्या. त्याचा अर्थ आहे वापरणे आणि उपयोग करणे. आता काय आहे तुमचं, फक्त टू बी यूज टू. एक एक लिहून घ्या आणि मग त्याचा थोडा सराव करा. टू बी यूज टू. आधी तुम्ही हे टू बी म्हणजे काय हे समजून घ्या. टू बी म्हणजे काय असतं की तुमचे सोप्या भाषेत सांगतो, म्हणजे जसं की ॲड, इज, आर, वॉज, वर, हॅव आणि हॅज, हॅड, डू, डज आणि डीड. हे काय तुमचे टू बीची रूप आहे. म्हणजे ह्या यूजच्या सुरुवातीला तुम्हाला काय ह्यापैकी कुठलं एक रूप वापरायचंय, नंतर यूज टू आणि त्याच्यानंतर टू. आता ह्या टू नंतर पण तुम्हाला काय करायचंय, नाम किंवा क्रियापदाला आयएनजी म्हणजे क्रियापदाचं पहिलं फॉर्म आणि त्याला आयएनजी म्हणजे ह्याला ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये काय म्हणतात, जरण. काय, जरण म्हणजे जरणयुक्त तुम्हाला काय वापरायचं, त्याचं रूप वापरायचं. कशानंतर, टू बी यूज टू नंतर. ह्या टू नंतर तुम्हाला काय, नाम नंतर क्रियापदाला आयएनजी म्हणजेच जरण फॉर्म वापरायचे. आता ह्याचा अर्थ काय होतो ते पहा. ह्या पूर्ण संरचनेचा अर्थ काय होतो ते बघा. ची लिहून घ्या. ची सवय असणे किंवा चा सराव असणे किंवा अंगवळणी
आहे ना, अंगवळणी पडणे, ह्या टू बी यूज टू चा अर्थ होतो. बघा आता याच्यामध्ये अजून एक गंमत आहे. काय? टू बी यूज टू यामधील यूज टू, बघा टू बी यूज टू हे लक्षात घ्या. फक्त यूज टू ह्याच्यातला टू बी च्या नंतर हे यूज टू तुम्ही फक्त वापरणार. हे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. काय? हे काय आहे? तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. काय? ओके, फक्त हा वाला पार्ट आहे ह्याच्यातला. ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण वापरणार वाक्यरचनांमध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये यूज टू हे काय ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. बघा अजून एक कन्सेप्ट आहे, टू बी यूज टू आणि टू गेट यूज टू यांचा दोघांचा अर्थ एकच. ची सवय असणे, चा सराव असणे किंवा अंगवळणी पडणे. ओके, ह्याच्यात काय शंका तुम्हाला? बघा वाक्यरचना, वी आर यूज टू दिस थिंग्स. बघा वाक्यरचना, वी आर यूज टू दिस थिंग्स. मला म्हणजेच काय, आम्हाला ह्या गोष्टींची काय सवय आहे किंवा चा सराव आहे. आलं लक्षात? म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला काय अंगवळणी पडलेल्या आहेत. आता हे झालं क्लिअर तुमचं टू बी यूज टू चं. लिहून घ्या. हो, याच्यामध्ये काय शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा त्याच्यानंतरच आहे तुमचं काय यूज टू. काय? फक्त यूज टू. आता यूज टू ची माहिती बघा काय, की भूतकाळातील सुटलेली सवय सांगण्यासाठी म्हणजे ह्या यूज टू चा वापर होतो. एखादी गोष्ट भूतकाळात होते परंतु आज नाही हे सांगण्यासाठी, म्हणजेच भूतकाळातील रीत, सवय, पद्धत व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच रीती भूतकाळाचा वापर होतो ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, जी तुमची क्रिया भूतकाळात तुम्ही करत होते, जसे की बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सगळे मोठे झाल्यात, म्हणजे जॉब करताय, काही मॅरिड असतील, तुम्ही लहानपणीची एखादी काही आठवण असेल, जसे की तुम्ही बोलता की मी लहान असताना माझ्या आजीच्या गावाला मी जात असे. काय? माझ्या आजीच्या गावाला मी जात असे, परंतु आता नाही. म्हणजे वर्तमान काळात तुम्ही नाही जात, हे की नाही, पण तेव्हा जात असे किंवा जायचो. राईट? मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? यूज टू. बघा ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आहे करीत असे. काय? करीत असे परंतु आज नाही, वर्तमान काळात नाही. काय? वर्तमान काळी वापर नाही याचा, भूतकाळातच. बघा त्याच्यामध्ये गंमत काय, यूज टू आणि वूड समानार्थी आहेत. हा लक्षात ठेवा. काय? समानार्थी. हे दोन्ही काय आहेत? यूज टू आणि वूड हे दोन्ही काय समानार्थी आहेत. बघा तुम्हाला ग्रॅमॅटिकल म्हणजे जे मुलं 9वी 10वी किंवा 11वी 12वीला असतील त्यांना बघा पेपरमध्ये वूड दिलेलं असतं आणि वाक्यामध्ये वूड दिलेलं असतं आणि सांगितलं असते की रिमूव्ह वूड. मग तिथं काय करायचं, तुम्हाला वूड काढून तिथं तुम्हाला यूज टू ऍड करायचं त्या वाक्यरचनामध्ये, किंवा तुम्हाला वाक्यामध्ये यूज टूचा वापर दिलेला असेल आणि ग्रॅमॅटिकल प्रोग्राम काय करायला सांगितलं असेल की तुम्हाला तिथं वूडचा वापर करायचा, मग तिथं यूज टू काढून वूड वापरायचं. आलं लक्षात? बघा ही माहिती होती तुमची युज्ड, पहिलं टू यूज, नंतर यूज टू आणि नंतर टू बी यूज टू, यांची संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली. ह्याच्यामध्ये काय तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.